20,000 मतदान हे निवडणुकीच्या टायमार मी बाहेरून साहेब 20,000 मतदान आणलं. माझ्या मतदारसंघातलं 20,000 मतदान हे बाहेर स्थलांतरित झाले होते. त्या लोकांना मी मतदानाच्या दिवशी घेऊन आलो साहेब. 20,000 मतदार बाहेरून आणले. भाषणादरम्यान सेनेचे आमदार विलास भुमरे यांची आधी कबुली, शिंदेच्या सूचनेनंतर केलं घुमजाव. ठाकरे ब्रँड मुंबई महापालिकेत दाखवून देणार. ठाकरे ब्रँड सुरू होईल तेव्हा त्यांना पळताबोई थोडी होईल. बेस्ट कामगार सेना मेळाव्यात ठाकरेंचं विधान. गायवळ प्रकरणावरून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी घेतली उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट. चुकीचं काही केलं नाही तर घाबरायचं कारण नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं योगेश कदम यांना आश्वासन. सचिन गायवळला शस्त्र परवानाच दिलेला नाही. कदमांवरील सर्व आरोप चुकीचे. फडणवीसांकडून अप्रत्यक्षपणे योगेश कदमांची पाठराखण. राजकीय कारकीर्द संपुष्टात आणण्याचा प्रयत्न. छोटी मोठी वादळं आली म्हणून पर्वत हलत नाही. विरोधकांना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं उत्तर. कोथरूड गोळीबार प्रकरणात सचिन गायवळवरही मकोका अंतर्गत गुन्हा दाखल. तर पुण्यातील निलेश गायवळ प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग. पुणे पोलिसांची क्राईम ब्रँच करणार तपास. गँगस्टर डी.के. रावला अटक. खंडणी आणि धमकीच्या आरोपाखाली कारवाई. उद्या डी.के. रावला रिमांडसाठी कोर्टात हजर केलं जाणार. लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय. आम्हाला निवडून यायचे मग तुम्हाला काहीतरी निवडणुकीत आश्वासन देतो. निवडून यायचं म्हणून काहीतरी आश्वासन देतो. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचं वादग्रस्त विधान. तर विरोधकांच्या टीकेनंतर दिलगिरी व्यक्त. आणि डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल नाहीच. मारिया मचोरा यांना शांततेचा नोबेल पुरस्कार. नोबेलसाठी ट्रम्प होते आग्रही. दरम्यान बेस्ट निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरेंनी बेस्टच्या संघटना बांधणीकडे विशेष लक्ष दिलंय. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये बेस्ट कामगार सेना पदाधिकाऱ्यांचा मार्गदर्शन मेळावा झाला आणि या मेळाव्यामधून ठाकरेंनी सूचक विधान केलंय. ठाकरे ब्रँड मुंबई महापालिकेमध्ये दाखवून देणार असं उद्धव ठाकरे म्हणाले. ठाकरे ब्रँड सुरू झाल्यावर विरोधकांना पळताभुई थोडी होईल असं म्हणत ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. तर बेस्ट कामगार सेना पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शन मेळाव्यामध्ये ठाकरे नेमकं काय म्हणाले ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. ठाकरे म्हणतायत ठाकरे ब्रँड मुंबई महापालिकेमध्ये दाखवून देणार असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि एक प्रकारे कामगार सेनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्यामध्ये एक उत्साह संचारण्याचा प्रयत्न केला. ठाकरे ब्रँड सुरू झाल्यावर विरोधकांना पळताभुई थोडी होईल असं सुद्धा ठाकरे या मेळाव्यामध्ये म्हटलेले आहे. तर त्याचबरोबर बेस्ट निवडणुकीमध्ये पराभव झाला म्हणून खचून जायचं नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. तर उत्साह फुंकण्याचा हा प्रयत्न म्हणावा लागेल. मोर्चे बांधणी सुरू केली आहे उद्धव ठाकरेंनी. पुढच्या वेळेला ताकदीनं मैदानात उतरू, विजय मिळवू असा विश्वास सुद्धा उद्धव ठाकरेंनी या मेळाव्यामध्ये व्यक्त केला. आणि याचबरोबर असे अनेक पराभव पचवलेले आहेत असं सुद्धा उद्धव ठाकरे म्हणाले. त्यामुळं हा जो पराभव झाला आहे मागच्या निवडणुकीमध्ये त्याच्यामुळे खचून जाऊ नका असं म्हणत एक दिलासा धीर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी केलाय. राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पडघम वाजू लागलेले आहेत. असं असताना शिवसेनेचे आमदार विलास भुमरेंनी शिवसेनेच्या कार्यक्रमात केलेल्या एका वक्तव्याची सगळीकडेच चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये आपला अनुभव सांगताना विलास भुमरेंनी चक्क 20,000 मतदार बाहेरून आणल्याचा दावा केला. पण भुमरे बोलले ते सुद्धा त्यांचे पक्षश्रेष्ठी एकनाथ शिंदेंच्या समोर. व्यासपीठावर शिवसेनेचे आमदार असताना भुमरेंनी हे वक्तव्य केलं. भुमरेंच्या वक्तव्यामुळे वादाला निमंत्रण मिळू शकतं याची कल्पना आल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विलास भुमरेंना थांबवत त्यांना स्पष्ट बोला असा सल्ला दिला. मग काय भुमरेंनीही तातडीनं आपल्या वक्तव्याची सारवासारव करत स्थलांतरित मतदार आणल्याचा खुलासा केला. एकीकडे भुमरेंनी या वक्तव्यावरून सारवासारव केलेली असली तरी विरोधकांनी मात्र यावरून घेरलंय. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास 20,000 मतदान
हे निवडणुकी टायमावर मी बाहेरून साहेब 20,000 मतदान आणलं आणि त्या निवडणुकीत मला त्या मतदानाचा 100% फायदा आला. 10 जणांना तिकीट मिळणार नाही. सर्वजण त्या पदाचे उमेदवाराचे कॅपेबल असतात. बाहेर होतो त्यांना माझ्या मतदारसंघातलं 20,000 मतदान हे बाहेर स्थलांतरित झाले होते. त्या लोकांना मी मतदानाच्या दिवशी घेऊन आलो साहेब. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास 20,000 मतदान हे निवडणुकी टायमावर मी बाहेरून साहेब 20,000 मतदान आणलं आणि त्या निवडणुकीत मला त्या मतदानाचा 100% फायदा आला. 10 जणांना तिकीट मिळणार नाही. सर्वजण त्या पदाचे उमेदवाराचे कॅपेबल असतात. बाहेर होतो त्यांना माझ्या मतदारसंघातलं 20,000 मतदान हे बाहेर स्थलांतरित झाले होते. त्या लोकांना मी मतदानाच्या दिवशी घेऊन आलो साहेब. जे त्यांच्या मनात होतं तेच त्यांच्या तोंडात आलेलं आहे आणि हे त्यांना नाही तर सर्वच उमेदवारांना माहीत आहे की ही मतं कशी त्यांना मिळवलेली आहे. आणि म्हणून ज्यावेळी वोट चोरीचा विषय आम्ही बोलतो, मला असं वाटते त्याला शिक्कामोर्तब केल्याबद्दल त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. विलास भुमरेंनी आता 1 लाखाची मदत त्या शेतकरी आत्महत्याग्रस्त घरात पाठवली. ती बातमी लावा ना तुम्ही. हे काय करताय? त्यांनी 20,000 कुठली मतं, त्याचा खुलासा देखील केला की त्याच्या मतदारसंघाच्या बाहेर त्याची नावं गेलेली, ते मतदार आणले. त्यांनी खुलासाही केला त्याचा. चांगल्या बातमीचं तुम्ही दाखवत नाही. आता 1 लाख रुपये जे आले होते उभाटाचे लोक त्याच्या घरी देणार म्हणून, ते त्यांनी पाठवले नाही. ते आता लगेच आम्ही पाठवले. त्याच्याशी घरातल्या माणसाशी बोललो मी आता स्वतः. तुम्ही बांधिलकी जपणाऱ्या माणसं. अतिवृष्टी आणि पुरामुळे सर्वच गमावलेला शेतकरी आता सरकारी मदतीकडे आस लावून बसलाय. सरकारनंही शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर केलं, पण अजूनही शेतकऱ्यांना बँकांकडून येणारे वसुलीचे मेसेज आणि कॉल बंद होत नाहीयेत. त्यामुळे सरकारनं कर्जमाफी करावी अशी मागणी शेतकरी करतायत. पण शेतकऱ्यांच्या या मागणीवरून राज्याच्या सहकार मंत्र्यांनी मीठ चोळण्याचं काम केलंय. त्यानंतर राज्यातल्या शेतकऱ्यांमध्ये संताप आहे, चीड आहे. नेमकं काय घडलं तुम्हीच बघा. लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय. आम्हाला निवडून यायचे पण तुम्हाला काहीतरी निवडणुकीत आश्वासन देतो. लोकांनी ठरवायला पाहिजे अगोदर काय मागायचे. राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या विधानानं शेतकऱ्यांच्या जखमेवरची खपली काढण्याचं काम केलं. लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय. आम्हाला निवडून यायचे पण तुम्हाला काहीतरी निवडणुकीत आश्वासन देतो. अतिवृष्टीनं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं. याच शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी सरकारनं 31,628 कोटींचं पॅकेजही जाहीर केलं. हे पॅकेज शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी मदत करणारं असलं तरी पूर्णतः दिलासा देणारं नाही. त्यामुळेच राज्यातील शेतकऱ्यांनी कर्जमाफीची मागणी लावून धरली. जळगावच्या दौऱ्यावर असलेल्या सहकार मंत्र्यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरती बोलताना थेट कर्जमाफीचा नाद लागल्याचं विधान करत नवा वाद ओढावून घेतला. लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय. आम्हाला निवडून यायचे पण तुम्हाला काहीतरी निवडणुकीत आश्वासन देतो. लोकांनी ठरवायला पाहिजे अगोदर काय मागायचे. एखाद्या गावामध्ये निवडणुकीत आदिलबाईसारखा माणूस गेला आणि लोकांना सांगितले की आमच्या गावाला निधी आणून देईल, त्याला आम्ही मतदान करणार. त्याने काय मागं ठरव ना. अनिल भाईदास म्हणले आजची वेळ हल्ल्याच्या नदी देऊन टाकू तुला. म्हणून मित्रांनो, मागणाऱ्यांनी काय मागायचे ठरवा. सहकार मंत्र्यांच्या या विधानामुळे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचंच काम केलं गेलंय आणि त्याचे परिणाम सुद्धा तत्काळ जाणवू लागलेत. शेतकरी नेत्यांनी बाबासाहेब पाटलांच्या या विधानाचा समाचार घेतला. अत्यंत संतापजनक आहे. शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणारी ही गोष्ट आहे. अतिवृष्टीमध्ये शेतकरी हैराण आहेत. कर्जमाफीच्या बद्दल जे आश्वासन दिलं होतं ते न पाळल्यामुळे आणि अतिवृष्टीचा अध्यादेश सुद्धा जो शासनादेश काढला मदतीचा, त्यामध्ये सुद्धा मोठा विश्वासघात केल्यामुळे अगोदरच शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. अशा पार्श्वभूमीवर अशा प्रकारची विधानं जर मंत्री करणार असतील
तर शेतकऱ्यांचा आणि शेतकरी चळवळीचा संयम हा सुटल्याशिवाय राहणार नाही. सरकारच्या पॅकेजनंतर कर्जमाफीची मागणी काहीशी मागे पडली असतानाच बाबासाहेब पाटलांच्या टीकेनं नवा वाद ओढवला. त्यामुळे विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनी देखील सहकार मंत्र्यांच्या या विधानाचा निषेध केला. असं आहे की बरोबर आहे ते बोलतात ते कर्जमाफीचा नाद यासाठी लागलेला आहे कारण हे जे कृषी मंत्री आहेत किंवा आमदार आहेत खासदार आहेत त्यांच्या पक्षाचे ते शेतकऱ्यांची पिळवणूक करतात. या आमदार खासदारांना पक्ष सोडण्यासाठी 100 कोटी मिळतात, तसे शेतकऱ्यांना मिळत नाहीत. जर तसे शेतकऱ्यांना 50-100 कोटी मिळाले तर नक्कीच ते कर्जमाफी मागणार नाही. आता त्याला जे आमचे नेते आहेत त्याचं चुकीचं विधान आहे, म्हणजे आहेच ते असं नाद लागणं वगैरे असं बोलणं. आता अजितदादा त्याच्यात लक्ष घालतील ना. अजितदादांचं सगळ्यांकडे लक्ष असतं, कोण काय बोलतं कोण काय बोलतं ते बोलतील त्यांना. यांना ऐश्वर्याची सवय लागली, नोटाच्या मोठ्या बॅगा घरात घेऊन बसायची सवय झालेली आहे. सहकार मंत्री बरं झालंय कबूल केलं सहकार मंत्र्यांनी. यांना कशाचा नाद आहे? यांना नाद टक्केवारीचा आहे, गुत्तेदाराला लुटायचा आहे, महाराष्ट्राला लुटायचा आहे वेगवेगळ्या प्रकल्पाच्या माध्यमातून. नाही, याची दखल मुख्यमंत्री घेतील, निश्चित घेतील. मंत्र्यांनी काय विधानं करावे नाही करावे आणि अशा वेळेला कोणतं विधान केलं पाहिजे नाही केलं पाहिजे याच्या सक्त सूचना मुख्यमंत्री साहेबांनी आणि इतर उपमुख्यमंत्री साहेबांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी पण अजितदादांनी पण सर्वांना दिलेले आहेत. अशा वेळेला वादग्रस्त एखादं विधान करून सरकारला त्रास होईल असं करू नये असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सर्वांना सूचना दिल्यात आणि म्हणून अशा या स्टेटमेंटची ते निश्चित दखल घेतील. शेतकरी कर्जमाफी संदर्भातील वादग्रस्त विधानानंतर विरोधकांसह स्वपक्षीयांकडूनही घरचा आहेर मिळाल्यानंतर सहकार मंत्र्यांना उपरती झाली. आपल्या विधानावरती सारवासारव करत बाबासाहेब पाटलांनी माफी मागितली. नमस्ते, मी बाबासाहेब पाटील सहकार मंत्री बोलतो. काल जळगाव येथे एका बँकेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने गेला असताना आपल्याला ग्रामीण भागामध्ये अर्थव्यवस्था जर मजबूत करायची असेल तर शेतकऱ्यांनी दुधाकडे वळावं. अर्बन बँक पतसंस्थेने देखील या शेतकऱ्याला कर्ज द्यावं. ह्या योजना फक्त कर्जमाफीमध्ये बसत नाहीत, एवढंच माझ्या पाठीमागेला म्हणण्याचा उद्देश होता. कोणाच्या भावना दुखावल्या असताना मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. धन्यवाद. सहकार मंत्र्यांना उपरती झाली असली तरी त्यांनी कर्जमाफीचा नाद हा शब्द प्रयोग केल्यामुळे त्यांना एक सांगणं आहे. तुम्हाला जसा राजकारणाचा नाद आहे तसा शेतकऱ्यांना नाही हो. तुम्हाला जसा सत्तेचा नाद आहे ना तसा शेतकऱ्यांना नाही हो. तुम्हाला जसा कारखाने खरेदी करण्याचा नाद आहे ना तसा बळीराजाला नाही हो. बळीराजासाठी कर्जमाफी हा नाद नाही तर आज ती त्याची मजबुरी ठरली आहे. अतिवृष्टीनं शेतकऱ्यांसमोर जे काही संकट उभं केलं त्यातून दिलासा मागण्यासाठी शेतकरी कर्जमाफी मागतायत. त्यामुळे त्यांच्या या मजबुरीला नाद म्हणत यापुढे कुणी शेतकऱ्यांचा अवमान करू नये हीच अपेक्षा. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. सहकार मंत्री साहेब, शेतकऱ्याला नाद कर्जमाफीचा नाहीये, शेतीचा नाद आहे. मरतोय तरी पुन्हा पुन्हा शेती करतोय, हा नाद आहे.